मी सध्या उभा आहे मावळ तालुक्यातील आपण बघताय जोवण नंबर 2 पाटील वस्ती येथे आणि इथे काही ग्रामस्थ बसलेले आहेत, काही नागरिक, काही महिला सुद्धा आपण बघता इथं बसलेल्या आहेत. कशासाठी बसलेले आहेत त्यासाठी आपण त्यांना विचारूयात. माजी सरपंच आहेत, काय बोलाल तुम्ही? नमस्कार, माझं नाव अमोल अर्जुन गोंते, मी माजी सरपंच जोवण आजिवली. आज आम्ही इथं एक आंदोलन करतोय. हा सदरचा हा जो आम्ही बसलेलो आहे हा गट आहे ग्रामदेव बैरदेव यांच्या मालकीचा. तर ह्या रोडमध्ये सरकारी म्हणजे अनधिकृत निधी वापरून सरकारी फंडाचा गैरवापर करून रस्ता बनवण्याचं काम चालू आहे. तर ह्यासाठी मी स्वतः ग्रामपंचायतमध्ये कार्यरत आहे. तर आमची ग्रामपंचायतीची कुठलीही मागणी नसताना, काही नसताना सरकारी फंड मंजूर झाला कसा हे आम्हाला माहीत नाही. बरं, आम्ही आता आंदोलन करतोय, पण आम्ही हे आंदोलन फक्त रोडचं कॉन्क्रिटीकरण होऊ नये म्हणून करतोय. आम्ही त्या कुटुंबाला कधी आजपर्यंत जायला यायला अडवलं नाही आणि अडवणार नाही. पण रोडचं एकदा काम झालं तर आता आमचे 20-25 गुंठे क्षेत्र हे आमचं नुकसान होतं आणि आमच्या ग्रामदेव बैरदेवचं कधी भरून येणारं नुकसान होईल, त्यासाठी आम्ही आंदोलन करतोय. म्हणजे एकंदरीत तुम्हाला रस्ता त्यांना म्हणजे वहिवाटीसाठी म्हणजे खुला तुम्ही ठेवणार आहात, परंतु कॉन्क्रिटीकरण तुम्हाला नको आहे असं तुमचं मत आहे? येस, बरोबर. काय बोलाल तुम्ही? बरोबर आहे, कॉन्क्रिटिंग हल्लीच आम्ही नको म्हणतोय. ते पायवाटीसाठी हा रस्ता वापरू शकतात, फक्त आम्हाला कुठल्याही प्रकारचं त्यांचं कॉन्क्रिटीकरण किंवा शासकीय फंड इथं नको आहे. यासाठी तुम्ही काय आता यासाठी मधून 7 एकरचा मधूनचा रस्ता चालवलेला आहे. तो नको साईडने घेतला, त्यांना पाय वाटलं सुद्धा हरकत नाही काही द्यायला. बरं, यासाठी तुम्ही काय पत्रव्यवहार वगैरे केलेला आहे का सगळ्या म्हणजे संबंधित अधिकाऱ्याशी, संबंधित विभागाशी? सर, या संदर्भात आम्ही लोणावळा ग्रामीण पोलीस चौकीला वारंवार निवेदन दिलेलं आहे. तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे. सर्कल असतील त्यांना निवेदन दिलेलं आहे. इथली सगळी परिस्थिती आम्ही वारंवार त्यांना सांगितलेली आहे. एकंदरीत आता इथं आपण बघतोय पाऊस येतोय आणि भर पावसामध्ये ह्या महिला भगिनी सुद्धा आहेत, वयस्कर महिला इथे आलेल्या आहेत आणि त्यासुद्धा इथं धरणे लावून बसलेल्या आहेत. काय बोलाल तुम्ही? आम्हाला देवाची जमीन आहे, आम्हाला न्याय पाहिजे. ते न्याय पाहिजे. देवाची जमीन आहे, न्याय पाहिजे असं पाहिजे ना आम्हाला. ही आता जसं आता तुमचे ग्रामस्थ बोलले की ह्या कच्चा रस्ता वापरण्यास द्यायला तुमची म्हणजे तयारी आहे, परंतु कॉन्क्रिटीकरण नको आहे. नकोय. बरं, जर एकंदरीत आपण जर पाहिलं अजून काही ग्रामस्थ इथे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. म्हणजे हा जो रस्ता आपण पाहतो हा रस्ता अगदी आतमध्ये जातो आणि हा रस्ता कच्चा रस्ता वापरण्यास गावकऱ्यांची काहीही मनाई नाही आहे, परंतु कॉन्क्रिटीकरण केल्यानंतर हा रस्ता खाजगी मालमत्ता होईल असा त्यांचा अंदाज आहे. इथे आपण काही ग्रामस्थ आहेत, अजून त्यांच्याशी बोलूयात. काय बोलाल दादा तुम्ही? नमस्कार, माझं नाव रमेश गोंते. हा रस्ता गट नंबर 218 मध्ये होत आहे, पण बाजूलाच त्यांचा 204 गट नंबर आहे, तिथनं सुद्धा त्यांनी असा कच्चा रस्ता करून ठेवलेला आहे. आमचं मत आहे की आमच्या जमिनीची विभागणी तर होतीये, तहसीलदार साहेबांकडे 477/2025 पासून केस चालू असताना सुद्धा तहसीलदार साहेबांनी गावाला कुठलंही लेटर न देता डायरेक्ट त्यांनी निर्णय दिलेला आहे. स्वतः तहसीलदार साहेब येतात, स्थळ पाहणी करतात, आम्हाला बोलवत नाही, आम्हाला कुठलंही लेटर नाही. आम्ही आमच्या हरकती तहसीलदार साहेबांकडे दिल्या होत्या, तरी सुद्धा त्याच्यावरती तहसीलदार साहेबांनी कुठलाही निर्णय नाही घेता डायरेक्ट निकाल दिला, पोलीस प्रोटेक्शन दिले आणि म्हणतात की रस्ता करून घ्या, कोण बघतो आपण बघून घेऊ, कोण बघतो कॉन्ट्रॅक्टर. सगळ्यांना आम्हाला सगळं बाहेरनं समजतं की कॉन्ट्रॅक्टर तहसीलदार तलाठी यांना फोन येतात की करून घ्या, बघू गाववाले काय करतात, असं तसं अशा बऱ्याच गोष्टींच्या धमक्या वगैरे ते देण्याचा प्रयत्न करतात. पण आम्ही या जमिनीची विभागणी होऊन देणार नाही आणि जर त्यांनी असंच करायचं ठरवलं तर हा रस्ता आम्ही तोडून पण टाकू, कारण त्यांचा गट 204 बाजूला आहे. तो रस्ता त्यांनी ऑलरेडी पहिल्यापासून तिथनं रस्ता आहे, या बंगल्यापासून त्या घरा तिथनं बनवलेला कच्चा रस्ता आहे, तरी सुद्धा त्यांना त्यांची जमीन वाचवून या गावाच्या जमिनीमधनं 20 गुंठे ते 25 गुंठे क्षेत्र कसं तरी हडपायचं याच्यासाठी त्यांनी हे सगळं चालवलेलं आहे. त्यामुळे माझी अशी विनंती आहे की तहसीलदार साहेबांनी हा निकाल द्यायला नव्हता पाहिजे आणि सदर दिवाणी कोर्टामध्ये आमचा दावा काल दावा दाखल झालेला आहे, तरी सुद्धा प्रलंबित दावा असल्यामुळं ह्याच्यावरती कुठलाही निर्णय नाही झाला पाहिजे. आम्ही ज्यावेळेस ही खडी टाकली रात्रीची त्यांनी, त्यावेळेस आम्ही तहसीलदार साहेबांना विनंती केली होती की सर ही खडी टाकण्यासाठी तुम्ही
खडी काढून टाकायला सांगा. कुठलाही आमच्या समोर कुठलाही त्यांनी निर्णय दिला नाही. तहसीलदारावर काय म्हणजे प्रेशर असं आहे असं वाटतं का? प्रेशर अतिशय तहसीलदारांवरती प्रेशर आहे. तसे सर मी एक किस्सा सांगतो तुम्हाला. आमच्या शेजारी गाव आहे ग्रुप ग्रामपंचायत मधलं, हेच सरपंच होते त्यावेळेस. तिथं पण असा रस्ता एका प्रायव्हेट शेतकऱ्यांनी तोडलेला आहे मंदिरापुढचा. ते गाव आमच्या गावापेक्षा 100-200 वर्षापूर्वीचं गाव आहे. तिथं त्यांची 100 वर्षापूर्वीची वहिवाट आहे, पण अजून सुद्धा त्यांचा रस्ता झाला नाही. पण तहसीलदार साहेबांनी ह्या कुटुंबासाठी इथं वहिवाट दाखवून रस्ता करायचा प्रयत्न केलाय. आम्ही गावकरी असल्यामुळं गावातली लोकांनी त्यांना जाण्या येण्यासाठी रस्ता दिला होता. पहिला त्यांनी 4 व्हीलर वगैरे 2 व्हीलर वगैरे नेऊन हा रस्ता बनला गेला, की 4 व्हीलरचं चाक कंटिन्यू जात असल्यामुळं हा तुम्हाला वाटतं की हा रस्ता बनलाय, पण त्यांनी खडी टाकून मध्ये आधी रात्रीचे कामं करून हा रस्ता बनवलेला आहे. तसा त्यांना हा रस्ता नव्हता. यांना फक्त जाण्यासाठी पायवाट होती, की तिकडनं थोडंसं लांब पडत होतं म्हणून हे गावाच्या रस्त्यात जात होते. तेव्हा ते गावासोबत चांगले होते. म्हणजे एकंदरीत आपण पाहिलं, रस्ता कच्चा असेल तो वापरण्यास आमची मनाई नाही, परंतु खडी किंवा डांबरीकरण करून हा रस्ता म्हणजे प्रायव्हेट रस्ता होतो अशी गावकऱ्यांना भीती आहे. कॅमेरा पर्सन स्नेहा कुलकर्णीसह मी ब्युरो चीफ टाइम्स ऑफ पुणे. धन्यवाद. नमस्कार, मी मुकुंद शिर्के. तहसीलदार साहेबांनी आणि प्रांत साहेब ज्यावेळेस तहसीलदार साहेबांचे तिथं होते त्यावेळेस प्रांत साहेबांनी आम्हाला सांगितलं आणि तहसीलदार साहेबांना सुद्धा सूचना दिल्या की ह्या दोन्ही कुटुंबांच्या म्हणजे ग्रामस्थांच्या आणि ह्या कुटुंबांच्या तुम्ही हिअरिंग घ्या. तहसीलदार साहेबांनी आम्हाला त्यानंतर सांगितलं की तुम्ही आम्हाला म्हणणं द्या, तुमच्या गावाचं जे काही म्हणणं आहे ते द्या. आम्ही ते म्हणणं सुद्धा दिलं आणि त्यानंतर तहसीलदार साहेबांनी सांगितलं की तुम्हाला याच्यावरती आम्ही निर्णय देऊ, तुमच्या हिअरिंग येणार आहे. पण एक सुद्धा साहेबांनी आमची तारीख घेतली नाही किंवा आम्हाला तिथं सुनावणीला बोलवलं नाही. हे परस्पर त्यांनी निर्णय काढला, कुणाच्या दबावाखाली काढला हे आम्हाला काही माहीत नाही. ठेकेदारांवरती सुद्धा दबाव आहे की हा रस्ता तू कसल्याही परिस्थितीमध्ये करून घे. आणि त्यानंतर आता त्यांनी क्रशनच्या ह्याच्या गाड्या आणल्यात, आरएमसीच्या गाड्या आणल्यात आणि आता इतर रस्ता करण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळे आम्ही सगळे ग्रामस्थ आता इथं आम्ही आलेलो आहेत. हे जे काय आता तुम्ही सगळे विषय बोलले, तहसीलदार असो, प्रांत असो, पोलीस स्टेशन असो, याचे काही तुम्ही जे काही लेखी तक्रारी किंवा लेखी अर्ज केलेले काही तुमच्याकडे म्हणजे पुरावे आहेत? आमच्याकडे सगळे डे बाय डे आमच्याकडे सगळे पुरावे आहेत ह्या गोष्टीचे. आम्ही असं काही फक्त बोलायचं म्हणून बोलत नाही. आम्ही सगळे आमच्याकडे लेखी पुरावे आहेत, आमच्याकडे सगळ्यांच्या पोच पण आहेत. आमच्याकडे आता कोर्टामध्ये पण केस चालू आहे, तरी हे सांगतायत की ना आम्हाला करून घ्यायला लावले काम. आम्ही कुणाचं ऐकणार नाही आहे. ह्या कुटुंबाविषयी दुसरी गोष्ट अशी आहे की आमचा गट नंबर 185 हा गाव सामायिक पंच म्हणून गट आहे. या लोकांनी यांचे वडील जुनी लोक असताना पंच म्हणून यांच्या कुटुंबातला एक व्यक्ती त्यावेळेस ठेवला होता. त्याच्यावरती त्यांनी काय केलं, ते मेल्यानंतर ह्यांनी वारस नोंद लावली आणि तो गट हडपण्याचा प्रयत्न केला. ती केस सेशन कोर्टामध्ये RC 121/2022 2011 पासून चालू आहे. तरीसुद्धा त्या गटातसुद्धा ह्यांनी अतिक्रमण करून ठेवलेलं आहे आणि थोडे करून असे 1-2 गुंठे करून ते विकतात या पार्ट्यांना. आम्ही बऱ्याच ठिकाणी अर्ज दिले, ते आमचा कोर्टामध्ये दावा पेंडिंग आहे आणि पोलिसांना सुद्धा माहिती आहे. आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद.